नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. माघ महिना हा आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र मानला जातो आणि या महिन्यातील अमावस्येला विशेष महत्त्व आहे. यावर्षी माघ अमावस्या ही नेमकी 16ला आहे की 17ला आहे याबाबत खूप संभ्रम निर्माण झालेला आहे. तर पहा, हिंदू पंचांगानुसार तारीख आणि वेळ पाहायला गेलो तर माघ महिन्याची अमावस्या तिथी ही सोमवार 16 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5:47 सुरू होणार आहे आणि मंगळवारी 17 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4:27 समाप्त होईल. शास्त्रानुसार ज्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते ती दिवसभर मानली जाते. त्यामुळे मंगळवार 17 फेब्रुवारी 2026 रोजी माघ अमावस्या साजरी केली जाईल. या दिवशी स्नान, दान, तर्पण विधी करणे अत्यंत फलदायी मानले जाते. अमावस्या ही आपल्या पितरांची तिथी मानली जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने तर्पण, श्राद्ध किंवा पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद लाभतो. या दिवशी मौन पाळण्याचे विशेष महत्त्व आहे. मौन पाळून आत्मचिंतन केल्याने मानसिक शक्ती वाढते आणि मनाला शांती लाभते. जर पूर्ण वेळ शक्य नसेल तर किमान जप करताना तरी मौन पाळावे. अमावस्येच्या दिवशी गरीब गरजू लोकांना अन्न, तीळ, गूळ, कापड आणि ब्लँकेट दान करणे महापुण्य मानले जाते. यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो आणि आर्थिक चणचण दूर होते. या दिवशी सूर्योदयापूर्वी कोणत्याही पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते अशी धारणा आहे. पण प्रत्येकालाच पवित्र गंगेवरती किंवा नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही. त्यामुळे उद्या आलेल्या माघ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. असं केल्याने तुम्हाला असलेले सर्व दोष, मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल. अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून अंघोळ केल्याने आपल्याला त्याचे काय लाभ होतात ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तर चला, जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे हे जाणून घेऊयात. जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असतील, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल, नशिबाची साथ मिळत नसेल, घरात आलेला पैसा फार काळ टिकत नसेल, घरामध्ये सतत वादविवाद, भांडणं होत असतील, कोणाची तरी वाईट नजर लागल्यासारखं तुमच्या घरामध्ये सतत वाटतं, मग त्यासाठी उद्या येणारी माघ अमावस्या तुमच्या आयुष्याला एक नवीन दिशा देऊ शकते. ही अमावस्या केवळ अमावस्या नसून ती सोमवती आणि दर्श अमावस्या असा दुर्मिळ योग जी आहे ती घेऊन आलेली आहे. शास्त्रानुसार या दिवशी केलेले छोटेसे उपाय तुमच्या घरातील 7 पिढ्यांचं दारिद्र्य आणि पितृदोष देखील नष्ट करू शकतात. त्यामुळे अशा दुर्मिळ योगावरती जर तुम्ही सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकल्या तर तुमचं नशीब देखील पलटू शकतं. हो, अगदी बरोबर ऐकले. फक्त 2 दिवसामध्ये तुम्हाला फरक हा जाणवेल. तर कोणती आहे ती वस्तू ते आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अमावस्या म्हटलं की अनेकांच्या मनामध्ये भीती असते, पण पहा, पौर्णिमेइतकंच अमावस्येला देखील महत्त्व आहे. पितरांच्या आशीर्वादासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी ही सर्वात मोठी तिथी मानली जाते. माघ महिन्यातील ही दर्श अमावस्या इतकी शक्तिशाली आहे की कारण या दिवशी स्वर्ग आणि पृथ्वी यामधील अंतर कमी होतं असं मानलं जातं. आपल्या प्रगतीमध्ये नेहमी अडथळे येत असतील तर हे 90% अडथळे हे पितृदोषामुळे येत असतात. मग तो व्यवसायातील तोटा, नुकसान असो किंवा तुमच्या घरामध्ये एखाद्याच्या लग्नाला होत असलेला उशीर असो. पण उद्या असा एक विशेष मुहूर्त आहे जिथे तुम्ही केवळ अंघोळ करताना एक कृती केलीत तर हे सर्व दोष जळून खाक होतील. तर ती कोणती वस्तू आहे? ती तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण ती वापरण्याची पद्धत ही खूप खास आहे. ती पद्धत चुकली तर हा उपाय लागू होत नाही. नुसती तुम्हाला वस्तू कळली आणि तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे हे कळणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर तो खास उपाय अंघोळीच्या पाण्यामध्ये काय टाकावे तर पहा, उद्या सकाळी आपल्याला सूर्योदयापूर्वी म्हणजेच पहाटे लवकर उठायचं आहे. आता उठल्यानंतर अमावस्या असल्याने आपल्याला दर अमावस्येप्रमाणे याही अमावस्येला सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची आहे. बघा, जिथं जिथं हात फिरे तिथे तिथे लक्ष्मी फिरे असं म्हणतात. अमावस्येच्या दिवशी घरातील अलक्ष्मी काढून टाकली जाते.
घरातील जाळी, जळमट, जोही कचरा घरामध्ये आहे, तो आपल्याला ताबडतोब घराबाहेर काढून फेकायचा आहे. फार काही स्वच्छता शक्य नसली तरी तुम्ही घरामध्ये असलेली जाळी, जळमट काढून घर झाडून स्वच्छ करायचं आहे. लादी पुसायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला अंघोळ करायची आहे. नकारात्मक ऊर्जा, नकारात्मकता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी अमावास्येच्या दिवशी घर पुसताना पाण्यामध्ये थोडंसं समुद्री मीठ म्हणजेच खडं मीठ जे आहे ते टाकायचं आहे आणि त्याने संपूर्ण घराची लादी जी आहे ती पुसून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे. आता अंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू अगदी लहानांपासून मोठ्यांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या, कारण लहान मुलांना देखील बरेचसे दोष असतात. ज्यामध्ये नजर दोष असतील तर लहान मुलं सतत रडतात, किरकिर करतात, व्यवस्थितपणे खात-पीत नाहीत. मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करतात, घरातल्यांचं ऐकत नाहीत, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही. तर हे जे त्यांना काही दोष आहेत, तर ते दूर व्हावेत यासाठी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्याचा उपाय तसंच लक्ष्मी प्राप्तीचे काही उपाय शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे. पण नदीवरचं पाणी जे आहे ते थंड असतं. त्यामुळे हे जे अंघोळीचं पाणी तुम्ही काढताय ते फार गरम न काढता शक्य असेल तर तुम्ही थंड पाण्याने अंघोळ करायची आहे. नसेल शक्य तर थोडंसं कोमट पाणी अंघोळीचं काढायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम 2 महत्त्वाच्या वस्तू टाकायच्या आहेत. ते म्हणजे काळे तीळ आणि सैंधव मीठ म्हणजेच उपवासाचं मीठ. आता हे कसं वापरायचं तर पहा, 1 तांब्याभर शुद्ध पाणी घ्या. त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाका. काळे तीळ हे राहू, केतू आणि पितृदोषासाठी अचूक उपाय मानले जातात. त्यामध्ये थोडंसं सैंधव मीठ, ज्याला आपण उपवासाचं मीठ म्हणतो, ते टाका. मीठ हे घरातील आणि शरीरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पाण्यामध्ये एक बेलपत्राचं पान जर असेल तर ते टाका किंवा तुम्ही थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. अंघोळ करत असताना मनामध्ये ओम पितृदेवताभ्यो नमः किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. जेव्हा तुम्ही हे पाणी अंगावर घेता तेव्हा तुमच्या शरीराभोवती असलेली नकारात्मक ऊर्जा ही स्वच्छ होते. ज्या शत्रूंनी तुम्हाला त्रास दिलेला आहे त्यांची शक्ती तुमच्यासमोर क्षीण होते. अंघोळीनंतर तुम्हाला दुसरा एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे, जो तुमच्या घरामध्ये लक्ष्मीला खेचून आणेल. अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणं म्हणजेच साक्षात विष्णू आणि लक्ष्मीची सेवा करण्यासारखं आहे. आणि हा विशिष्ट उपाय करण्यासाठी आपल्याला एक वाटी घ्यायची आहे. त्यामध्ये थोडीशी साखर आणि थोडंसं कच्चं दूध मिक्स करायचं आहे. कच्चं दूध नसेल तर तुम्ही तपवलेलं दूध घेतलं तरी सुद्धा चालेल. आता हे मिश्रण घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत पिंपळाच्या झाडाला ते दूध जे आहे ते अर्पण करायचं आहे. साखरेचा गोडवा जसा मुंग्यांना आकर्षित करतो, तसंच हे कार्य तुमच्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी आकर्षित करेल. ज्यांना कर्जबाजारीपणा आहे, त्यांनी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना मारुती स्तोत्राचं पठण करायचं आहे. विश्वास ठेवा, येत्या 48 तासामध्ये तुम्हाला काही ना काही घरामध्ये फरक पडलेला नक्की दिसून येईल किंवा कुठून तरी आनंदाची बातमी नक्की मिळेल. माघ महिन्यातील दर्श अमावस्या ही धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत फलदायी मानली जाते. या दिवशी पितृदोष निवारण, सुख, समृद्धी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी विशेष महत्त्व आहे. या मार्गदर्शन अमावस्येचे प्रभावी उपाय विस्तारित रूपामध्ये सांगते. तर ऐका, या दिवशी स्नान आणि संकल्प. अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून पवित्र नदीमध्ये स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. जर नदीवरती जाणं शक्य नसेल तर घरातील अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि काळे तीळ टाकून स्नान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे शरीराची शुद्धता होते, ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी होतात. पितृतर्पण आणि श्राद्ध कर्म. अमावस्या ही पितरांची तिथी आहे, त्यामुळे पितरांच्या नावाने तर्पण केल्याने त्यांना पितृतृप्ती मिळते. पितरांना नैवेद्य दाखवताना त्याच खीर आणि पुरीचा समावेश असावा. यामुळे पितृदोष दूर होऊन घराण्याला सुख शांती लाभते. पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास असतो. असे मानले जाते की अमावस्येला पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करावे आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा. झाडाला 5 प्रदक्षिणा घालून तेथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे पितरांचा आशीर्वाद लाभतो आणि आर्थिक अडचणी देखील दूर होतात. दानधर्माचे या दिवशी विशेष महत्त्व आहे. या दिवशी दान केल्याने पुण्याचे फळ अनेक पटीने वाढते. गरीब आणि गरजू व्यक्तीला काळे तीळ, घोंगडी, धान्य किंवा पादत्राणे दान करावेत. वस्तूचे दान केल्याने शनिदेवांची कृपा प्राप्त होते. नकारात्मकता दूर करण्यासाठी मिठाचा उपाय. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी मिठाच्या दिव्याचा वापर तुम्ही करू शकता. हा उपाय जर तुम्ही नियमितपणे दर अमावस्येला केला तर लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय सर्वोत्तम हा उपाय आहे. यामुळे तुमच्या घरातील दरिद्री जी आहे ती नष्ट होते.
त्यासाठी थोडंसं खडे मीठ एका मोठ्या पंतीमध्ये घ्यायचं आहे. त्यावरती दुसरी एक पंती ठेवायची. त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. त्यामध्ये 2 वातींची 1 वात करून घालायची आणि त्या दिव्याचं मुख जे आहे ते देवाकडे करून म्हणजेच लक्ष्मीकडे करायचं आहे किंवा तुम्ही उत्तर दिशेला या दिव्याचं तोंड करू शकता. दिवा प्रज्वलित करायचा. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या. दिव्यामध्ये एक अखंड लवंग आणि वेलची टाकायची आहे आणि तुम्ही लक्ष्मीचा कोणताही मंत्र जसं की कमलात्मक मंत्र असेल किंवा श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. यामुळे घरातील दरिद्री, गरिबी दूर होते. घरामध्ये लक्ष्मी अखंड निवास करते. दुसऱ्या दिवशी हे खडे मीठ तुम्ही पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचं आहे आणि तो दिवा परत तुम्ही पुढच्या उपायासाठी वापरू शकता. तसेच घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर थोडीशी हळद आणि पाणी शिंपडावे जेणेकरून वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करणार नाही. भगवान विष्णू आणि लक्ष्मी पूजन दर अमावस्येला केल्याने यांची संयुक्त अशी पूजा केल्याने त्यांना तुळशीचे पान, पिवळी फुलं अर्पण केल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. संध्याकाळी दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावल्याने यमराजाची भीती राहत नाही. अकाल मृत्यूचे संकट टळते. मुंग्यांना साखर खाऊ घालावी, पक्ष्यांना खाऊ घालावं. अमावस्येच्या दिवशी मुंग्यांना पिठामध्ये साखर मिसळून खाऊ घालावे. तसंच पक्ष्यांना 7 प्रकारचे धान्य तुम्ही खाऊ घातल्याने कुंडलीतील अनेक दोष शांत होतात आणि अडकलेली कामं मार्गी लागतात. अमावस्येच्या दिवशी गाईला 5 प्रकारची फळं किंवा गुळपोळी खाऊ घालावी. हिंदू धर्मामध्ये गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे गायीची सेवा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. तसंच या अमावस्येला तुम्ही महादेवांची सेवा उपासना करावी. ज्यामध्ये तुम्ही घरच्या किंवा मंदिरामध्ये असलेल्या महादेवाच्या शिवलिंगावरती कच्च्या दुधाचा किंवा मधाचा अभिषेक करू शकता. दुधाचा अभिषेक केल्याने तुम्हाला मानसिक शांती लाभते. जीवनातील संकट दूर होतात. अमावस्येच्या दिवशी मांस, मदिरा तसंच तामसिक अन्नाचं सेवन करू नये. कोणाशीही वाद घालू नये किंवा खोटे बोलू नये. या दिवशी केस किंवा नखं कापू नयेत. निर्मनुष्य किंवा स्मशानभूमीसारख्या ठिकाणी रात्री एकटे जाऊ नये. कारण या दिवशी नकारात्मक शक्ती जी आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेली असते. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून टाळायच्या असतात आणि हे उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि शुद्ध अंतःकरणाने केल्यास तुम्हाला याचे सकारात्मक परिणाम नक्की दिसून येतील. तर ही माघ अमावस्या जी आहे या दिवशी ग्रहांची स्थिती आणि आध्यात्मिक ऊर्जा अतिशय प्रबळ असते. या दिवशी काही गोष्टी केल्याने भाग्योदय होतो तर काही चुका केल्याने नुकसान होऊ शकते. अमावस्येच्या दिवशी केस कापणे, नख कापणे किंवा दाढी करणं शास्त्रामध्ये निषिद्ध मानलं आहे. त्यामुळे आर्थिक प्रगती खुंटते. निर्मनुष्य ठिकाणी जाऊ नये असं केल्याने नकारात्मक शक्ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकते. त्याचबरोबर नदीकाठी देखील एकटे जाऊ नये. नवीन कार्य या दिवशी करणं टाळावं. कोणतीही नवीन वस्तू किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात तसंच गृहप्रवेश यासारखी शुभ कार्य जी आहेत ती अमावस्येला टाळावीत. पितृपूजनाशी संबंधित काही नसेल तर तुम्ही देवाला तुळशीची पानं तोडून अर्पण करू नये. अमावस्येला तुळस तोडू नये. पूजेसाठी आदल्याच दिवशी तोडलेली पानं वापरावीत. खोटं बोलणं, अपमान करणं, कोणाचेही मन या दिवशी दुखवणं आपल्याला टाळायचं आहे. विशेषतः वृद्ध व्यक्ती, अपंग किंवा गरजू व्यक्तीचा अपमान करू नये. उद्या सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर सैंधव मीठ आणि काळे तीळ टाकायला विसरू नका. यामुळे तुमचे शत्रू शांत होतील आणि घरातील दारिद्र्य दूर होण्यास मदत होईल. हे उपाय साधे असतात पण ते करण्यामागे तुमची श्रद्धा किती आहे यावर सर्व अवलंबून असतं. म्हणूनच आजच तुम्हाला सांगते आहे की माघ अमावस्येची ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर करेल आणि तुमची उत्तरोत्तर प्रगती होईल. तर व्हिडिओमध्ये सांगितलेले सगळेच उपाय तुम्ही करावेत असं नाही, पण काही चुका ज्या आहेत त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत. आणि फार काही नाही झालं तर अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या ज्या 2 वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या टाकून अंघोळ नक्की करा. यामुळे तुम्हाला फरक लवकर दिसून येईल. कोणत्याही उपायामध्ये किंवा सेवेमध्ये सातत्य असलं की तरच आपल्याला त्या सेवेचा किंवा आपण केलेल्या उपायाचा लाभ आपल्याला होतो. बऱ्याचदा असं होतं की मी खूप काही करते, खूप सेवा करते, उपाय करते, तरी माझ्या घरामध्ये मला काही खूप फरक दिसून येत नाही. पण त्या उपायावरती तुमची पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असेल तरच तो उपाय करण्याला अर्थ आहे. आणि उपाय अगदी शास्त्रशुद्ध आहेत. काही फार तुम्हाला तोडगे मी सांगितलेले नाहीत. हे साधे उपाय करून किंवा हे नियम पाळूनही तुम्ही अमावस्येची तिथीही पाळू शकता. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल, थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून योग्य ती माहिती सर्वांना मिळेल. भेटूयात अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.